आचार्य योगींद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ ग्रंथांतर्गत आचार्य आत्म्याचे पर्याय दृष्टीने 3 प्रकारचे भेद आहेत. बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. आणि द्रव्य दृष्टीने आत्मा अनादि अनिधन कारण परमात्मा, ज्ञाता द्रष्टा मात्र एक स्वभावस्वरूप आहे, होता आणि पुढे राहणार आहे असा निश्चय आणि व्यवहार दोन्हीच्या माध्यमातून आचार्य स्वरूप सांगत आहे. त्यामध्ये बहिरात्मा ही आहे, अंतरात्मा उपादेय आहे, परत परमात्मा उपादेय आहे, अंतरात्मा हे आहे आणि परमात्मा अवस्था पण हे आहे, कारण परमात्मा उपादेय आहे असं सांगत असताना मागटल्या 27 गाथेमध्ये आचार्य सांगितलं की शुद्ध आत्मा जो आहे त्याला सम्यक ज्ञानाच्या द्वारे जो जीव जाणतो, अनुभव करतो, श्रद्धान करतो, आपल्या स्वशुद्ध आत्म्याचे, त्या जीवाचे अनादि कालापासून बांधलेले जेवढे काही कर्म आहे ते सर्व कर्म क्षणार्धात नष्ट होतात. म्हणजे कर्म नष्ट करण्याचा उपाय. कर्माला जाणल्यामुळे कर्म नष्ट होत नाही. कर्माचे भेद प्रभेद जाणल्यामुळे कर्म नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होत नाही. मग कर्म जीवाच्या ज्या परिणामाच्या द्वारे नष्ट होतात त्या परिणामाला जाणणं आवश्यक आहे. आणि जीवाचे जे परिणाम ज्या आत्म्याला विषय करून कर्म नष्ट होतात त्या विषयाला जाणा, त्याचं ध्यान करा, तर सर्व कर्म स्वयमेव नष्ट होणार आहे. म्हणून कर्म नष्ट करायचं असेल तर निष्कर्मस्वरूप आत्मा याचं ध्यान करा, तर कर्म आपोआप नष्ट होतात. हे मागटल्या 27 गाथेमध्ये सांगितल्यानंतर आता या ठिकाणी इससे आगे 5 प्रक्षेपों द्वारा आत्मा का ही कथन करते हैं. इथून आता परत 5 गाथेमध्ये जो आत्माचा स्वभाव आहे, जो अनंत कर्माला नाश करण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, एक अपेक्षेने आगम भाषाच्या अपेक्षेने कर्मामध्ये सामर्थ्य आहे जीवाला संसारामध्ये परिभ्रमण करण्यासाठी. म्हणून कथनचित कर्म ही सामर्थ्यवान आहे, शक्तिवान आहे. आणि कर्मामध्ये कितीही शक्ती असले तर त्या कर्माच्या शक्तीला नष्ट करण्याची त्याच्याहून अधिक शक्ती आत्म्यामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी कर्म नष्ट होतात. त्या कर्मामध्ये शक्ती कशी आहे आणि नाही याला 2 दृष्टीने पहा. जेवढे तीर्थंकर आहेत ते जोपर्यंत गृहस्थावस्थेत आहेत, गृहस्थावस्था त्याग करून मुनी अवस्था धारण करतात. मग मुनी अवस्था धारण केल्यानंतर ते 4 बोट अगोदर चालतात. तीर्थंकर घरामध्ये असताना आपल्यासारखं जमिनीवरच चालतात. पण मुनी दीक्षा घेतल्या संसार वृद्धीपैकी 63 वृद्धी त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. फक्त एक केवळ ज्ञान वृद्धी प्राप्त होण्याची राहिलेली आहे. मग मुनी झाल्यानंतर जेव्हा केवळ ज्ञानाची प्राप्ती होते, मग केवळ ज्ञान झाल्यानंतर ते अनंत परमात्मा आकाशामध्ये किती उंच क्षेत्रात राहतात,
केवळ ज्ञान होत नाही तोपर्यंत भूमीवरती 4 बोट अद्दर चालत होते. आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर 5,000 धनुष्य आकाशामध्ये का होतात? अद्दर वरती राहतात. जी एक अपेक्षेने त्या कर्मामध्ये ताकद होती की नाही? होती. तुम्हाला जे कर्म होते घाती कर्म तोपर्यंत तुम्ही जमिनीवर चालत होता, 4 बोट अद्दर चालत होता. मग ते 4 घाती कर्म नष्ट झाले तर 5,000 धनुष्य तुम्ही आकाशामध्ये गेला. जी कर्माचं एवढं ओझं कमी झालं तर तुम्ही 5,000 धनुष्य वरती जाऊन थांबला. पण अनेक कर्माचं ओझं आहे. आणि काय कर्माचं ओझं आहे. म्हणून सिद्धालयामध्ये आहेत का? नाही. म्हणजे अनेक 4 आघाती कर्म हे आगम भाषेच्या अपेक्षेने आत्म्याला संसारामध्ये ठेवण्यासाठी कारण आहेत. ती त्यांच्यामध्येही तशा प्रकारची निमित्त अपेक्षेने शक्ती आहे. जसं भोपळा आहे, भोपळ्याला मातीचा लेप केला तर तो ओझ्यामुळे विहिरीच्या खाली जाऊन बसतो. पण त्या भोपळ्याचा स्वभाव विहिरीच्या तळाला जाऊन बसणे नाही, पण मातीच्या संयोगामुळे तो भूमीच्या तळामध्ये बसलेला आहे. मग जसजसं थोडा थोडा मातीचा लेप निघत जातो आणि मातीचा लेप निघाला त्याच क्षणामध्ये एक समयामध्ये काय करतो? पाण्याच्या वर येऊन अद्दर राहतो. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? भोपळ्याच्या ठिकाणी आत्मा, मातीच्या लेपाच्या ठिकाणी कर्म. मग कथनचित कर्माने दाबली की नाही? शक्ती दाबलेली आहे. पण जेव्हा अरिहंत भगवान 4थं शुक्ल ध्यान करतात तर 4थ्या शुक्ल ध्यानाच्या वेळेला कर्म नष्ट झाले आणि आत्मा ऊर्ध्व गमन करून सिद्धालयामध्ये गेला. मग कथनचित आत्म्याच्याच परिणामाच्या जरी आत्मा संसारात होता, जीव आपल्या शुद्ध परिणामाच्या जरी मोक्षामध्ये गेला आणि व्यवहारण्याने कर्माचा अभाव आणि कर्माचा सद्भाव यामुळे काय आहे? मोक्ष आणि संसार. मग या गाते सांगतात, जिसमें इंद्रियजन्य सुख दुख नहीं है, जिसमें संकल्प विकल्प रूप मन का व्यापार नहीं है, हे जीव तुम उसे आत्मा मानो, अन्य सब पर को छोड़ दो. मग जेव्हा तुम्हाला एक द्रव्याचं स्वतंत्र कथन करायचं आहे आणि 2 द्रव्याचा संयोग असताना, काय त्याला 2 द्रव्याचा संयोग असताना एक द्रव्य त्या ठिकाणी स्वयं स्वतंत्र आहे, दोघांचं क्षेत्र एक आहे. क्षेत्र एक असल्यामुळे द्रव्य 2 एक झाले नाही. एखाद्या व्यक्तीने काय केलेलं आहे? 10 ग्रॅम सुवर्ण आहे आणि 2 ग्रॅम चांदी आहे. मग अशी एक सुवर्णाची अंगठी त्यांनी बनवली. 50-60 वर्ष तो अंगठी वापरतो. चांदी आणि सोनं दोन एका ठिकाणी आहे, पण ती चांदी सोनं झाली नाही, सोनं चांदी झाली नाही, एका क्षेत्रामध्ये असताना सुद्धा. मग जेव्हा आपणाला ती अंगठी विकायची वेळ आली, विका वाटली, तेव्हा आपण तिथे विकायला जातो. सुवर्णकार म्हणतो एवढे तुम्हाला पैसे देतो. मग तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तिथे गाळून आणा, सुवर्ण सरक कट्ट्यामध्ये गाळून आणा. मग तो काय करतो? एक पात्रामध्ये सुवर्ण घेतो, त्याच्यात तेजाब घालतो
आणि त्या भट्टीमध्ये त्याला ठेवतो. मग ठेवल्यानंतर त्याच्यातून धूर बाहेर निघतो. आता बाहेर धूर निघाला, मग सोनं जळालं का नाही? मग धूर कुठून आला? जी चांदी होती, जे तेजाब घातला होता, त्या तेजाबने चांदीला जाळलेला आहे, त्याचा धूरहून निघून गेला. तिथे प्युअर सोनाची गुंडी तयार झाली की नाही? मग 50 वर्ष एका ठिकाणी असताना सुद्धा तिथे दोन्हीही भिन्नच आहेत, भिन्नच होते आणि भिन्नच राहणार. तसं चांदीच्या ठिकाणी मन, वचन, काया हे 3 घ्या, आणि सुवर्णाच्या ठिकाणी आपला स्वतःचा ज्ञान, आनंद, स्वभावरूप निजशुद्ध आत्मा. मग हे दोन्ही एका ठिकाणी आहेत. मन, वचन आणि काया हे तिन्ही फक्त काया, काया वचन आणि काया वचन आणि मन, सर्व स्थावर जीव एकेंद्रिय त्यांना फक्त काया आहे, एक स्पर्शेंद्रिय. 2 इंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञीपर्यंत स्पर्शेंद्रिय आणि रसनेंद्रिय वचन आहे, जीव 2. आणि जेव्हा पंचेंद्रिय संज्ञी होतो तेव्हा मन, वचन आणि काया तिन्ही असतात. मग असं असताना सुद्धा अरिहंत भगवंतांना काया आहे, दिव्यध्वनी कीर्ते वचन आहे, हृदयाच्या ठिकाणी 8 पाकळ्याच्या आकाराचं वरती मुख करून अधोमुख करून द्रव्यमन आहे, जे मन, वचन, काया तिन्ही 13व्या गुणस्थानापर्यंत असतात. आणि आयोग केवली 14व्या गुणस्थानामध्ये योग असत नाही. योगाचा सद्भाव आहे पण कार्य नाही. योगाच्या अभावाची प्रक्रिया 14व्या गुणस्थानात आहे. म्हणजे तिथेपर्यंत योगाचा सद्भाव आहे. मग अरिहंतामध्ये योग पण आहे आणि उपयोग पण आहे. मग अरिहंतांना योगाचं कार्य आणि उपयोगाचं कार्य दोन्ही आत्म्याचे आहेत का? योग आणि उपयोग दोन्ही कार्य अरिहंतांच्या जीवाचे आहेत का? मग अरिहंताच्या जीवांचं मग योग आहे का उपयोग आहे? उपयोग आहे. मग उपयोगामध्ये कोणता उपयोग आहे त्यांचा? केवळ ज्ञान मात्र उपयोग. दर्शन आणि ज्ञानाच्या अपेक्षेने केवळ दर्शन उपयोग आणि केवळ ज्ञान उपयोग हे 2 आहे. चेतनेच्या अपेक्षेने दर्शन चेतना आणि ज्ञान चेतना. मग श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य, वीर्य इकडून घेताना श्रद्धाचं सम्यक दर्शन पर्याय आहे. चारित्र्यामध्ये वीतरागता आहे. ज्ञानामध्ये केवळ ज्ञान उपयोग आहे. आणि वीर्य गुणाचं अनंत वीर्य शक्ती प्रगट आहे. मग हे 4 अणुजीवी गुणाचं परिणमन आहे. मग त्या उपयोग असताना सुद्धा कर्मबंध नाही. उपयोगाच्याद्वारे कर्मबंध नाही आणि योगाच्याद्वारे कर्मबंध आहे. योगाच्याद्वारे कर्मबंध आहे आणि उपयोगाच्याद्वारे कर्मबंध नाही. आणि आपणा सर्वाला योग आणि उपयोग दोघांच्याद्वारे कर्माचा बंध आहे.
छद्मस्त अवस्थेमध्ये जिथे योग असतो तिथे उपयोग असतो आणि उपयोग असतो तिथे योग असतो. पण 13व्या गुणस्थानामध्ये उपयोग अणुजीवी गुणाचं कार्य आहे आणि योग प्रतिजीवी शरीराचं कार्य आहे. म्हणून तिथे काय केला, दोघांमध्ये भेद दाखवला. मग तसं इथे आचार्य सांगतात, तुझ्या आत्म्याच्या स्वभावामध्ये मन वचन काया हे नाहीतच. आत्ता मन वचन कायाचा सद्भाव असताना तुम्हाला आचार्य सांगतात तुमच्या आत्म्यामध्ये ते नाही. समोर उभारून दूध आणलं, त्या दुधामध्ये पाणी आलेलं आहे. मग दूध आणि पाणी एका ठिकाणी असताना सुद्धा दुधामध्ये पाणी नाही, पाण्यामध्ये दूध नाही, पण दोघांचं क्षेत्र एक आहे. मग त्याला अग्नीच्या द्वारे तापवतो तेव्हा वाफ रूपाने पाणी निघून जातं, दूध नष्ट होत नाही. तसं आपल्याला आचार्य अशुद्ध अवस्थेमध्ये मन वचन कायाचा व्यापार होत असताना तो तुमचा आत्म्याचा स्वभाव नाही. या मन वचन कायाची परिणती होत असताना जे जाणणे पाहणे ज्ञान दर्शनाचं जे परिणमन आहे तेवढाच तो एक आत्मा आहे. बाकी सगळं क्रोध मान माया मन वचन काया इंद्रियाच्या द्वारे जाणणे संकल्प विकल्प हे तुझ्या आत्म्याचा स्वभाव नाही. हे निर्णय हे श्रद्धा प्रत्येकाला आपल्या आपल्याला करायची आहे. जे आचार्य तुम्हाला अशुद्धीमध्ये शुद्धी दाखवू लागले आणि आपण अशुद्धीमध्ये अशुद्धी पाहू लागलो. हा काय आहे दोष. आचार्याने पांढरा चष्मा घातलेला आहे आणि आपण हिरवे लाल चष्मे घातलो आणि आपल्याला पांढरी वस्तू ही जसा चष्मा तसं दिसते. मग वस्तूमध्ये काही बदल करायचा आहे का? नाही. चष्मा तुम्ही घातला, मी रागे द्वेषी आहे मोही आहे, मन वचन कायचा व्यापार करणार आहे, मनाच्या द्वारे संकल्प विकल्प करणार आहे, हे तुम्ही नाही. पर्यायामध्ये दिसून येतात. जीवाच्या सद्भावातच कार्य होतं, पण तुम्ही हे नाही हे स्वीकार करा. आणि हीच प्रकारे प्रवचन सारमध्ये गाथा आहे, त्याच्याचप्रमाणे काय ही गाथा आहे. प्रवचन सारमध्ये कुंदकुंदाने गाथा लिहिली, 160 नंबर गाथा. 160 नंबर गाथेमध्ये तिथे सांगितलं आणि त्या 160 नंबरच्या एक गाथेतून 170 गाथेपर्यंत काय सांगितलं, 170 गाथेपर्यंत आत्म्यामध्ये मन वचन काया नाही हे 10 गाथेत सांगितलं. आणि 160 गाथेपासून 177-71पर्यंत जेवढे आत्म्यामध्ये नाही ते तुम्हाला तत्वसूत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये अधिकार तयार झाला, सूत्र. आता गाथा वाचतो मी. 160 नंबर गाथा आहे. 160 नंबर गाथा. नाहं देहो न मनो न चैव वाणी न कारणं तेसिं कत्तान करिदा अनुमंतानेव कत्तीणम्. आचार्य आता या गाथेला शीर्षक देतात
अब शरीरादी परद्रव्य के प्रति भी माध्यस्थपणा प्रगट करते हैं. आपल्याला शरीर आहे, मन आहे, वचन आहे, काय आहे. मग याच्याबद्दल सुद्धा काय करा, माध्यस्थ राहा. माध्यस्थ काय करायचं, अन्वय. मैं न देह हूँ, न मन हूँ और न वाणी हूँ, उनका कारण नहीं हूँ, करता नहीं हूँ, करने वाला नहीं हूँ, कर्ता का अनुमोदक नहीं हूँ. म्हणजे काय सांगितलं, मी शरीर, वाणी आणि मन हे माझे नाही. मी त्याचा करता पण नाही, कारण नाही, करता नाही, करायला लावणारा नाही आणि अनुमोदना देणारा नाही. ज्यावेळेला माळेमध्ये मणी किती आहेत, 108. मग ते कसे तयार झाले, मन वचन काया कृतकारित अनुमोदन, सौरंभ समारंभ आरंभ, क्रोध मानवायला याचा गुणाकार केला तरी झाला. तिथे कृतकारित आणि अनुमोदन आहे का नाही. मग तसं इथं म्हणलं, मी कारण पण नाही, करणारा पण नाही, अनुमोदन देणारा सुद्धा नाही. जे हे आपल्याला जे शरीर प्राप्त झालेलं आहे, वाचा जी प्राप्त झालेली आहे आणि मन प्राप्त झालेलं आहे, मी त्याचा करणारा नाही, करता नाही, करवणारा नाही, त्याला अनुमोदन देणारा नाही. कारण हे मन वचन काया हे पुद्गलापासून बनलेले आहे, मूर्तिक आहे आणि मी अमूर्तिक आत्मा आहे. मग मी अमूर्तिक आत्मा याचा करता कारिता अनुमोदन नाही. मग एक गातेसाठी 10 गातेपर्यंत विस्तार केला याचा. घरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघून घ्या, वहीमध्ये लिहून ठेवा. जेव्हा कधी वेळ मिळाला उघडले त्यावेळेला काय करा, वाचून घ्या. म्हणजे एक आचार्य, हे आचार्य सगळे आचार्य द्रव्यानुगामध्ये तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या स्वभावाची खरी वस्तू दाखवणार आहे. पहिले काय सांगितलं, जिसमें इंद्रियजन्य सुख दुःख नाही आहे. मग आत्म्यामध्ये इंद्रियजनित सुख आणि दुःख नाही. 45 पान. मग आत्म्यामध्ये काय आहे, इंद्रियजनित सुख दुःख नाही. मग आत्म्यामध्ये इंद्रियजनित सुख दुःख का नाही, तर आत्म्यामध्ये इंद्रियच नाही, तर म्हणून इंद्रियजनित सुख दुःख नाही. पण सुख दुःख रूप परिणती आहे का नाही, सुख दुःख रूप परिणती आहे, पण इंद्रिय सुख दुःख नाही. कारण का, इंद्रियाच्या माध्यमातून उत्पन्न होणारं सुख दुःख वांझेच्या पुत्राप्रमाणे आहे, आकाशाच्या फुलाप्रमाणे आहे, गाढवाच्या शिंगाप्रमाणे आहे, सशाच्या शिंगाप्रमाणे आहे. मग वांझेचा पुत्र, गाढवाचे शिंग, सशाचे शिंग, आकाशाचं पुष्प दाखवलं जातं का. मग तसं इंद्रिय सुख दुःख दाखवाच नाही. याचा अर्थ ते काल्पनिक आहे. हे निर्णय करा. आपण इंद्रिय सुख दुःख रूपाने परिणमन करत असताना सुद्धा ते काल्पनिक आहेत, वास्तविक नाहीत. म्हणून आचार्य सांगतात, तुझ्या आत्म्यामध्ये इंद्रियजनित सुख दुःख नाही. का, आत्म्यामध्ये इंद्रियाच नाही. अतिंद्रिय आत्मा आहे, अनिंद्रिय आत्मा आहे
तर त्याच्यामध्ये शरीरच नाही, इंद्रिय न त्याचे सुख दुःख नाही हे निर्णय करा. ज्याच्यामध्ये संकल्प विकल्प नाही, मग संकल्प विकल्प कोण करणार आहे? मनाचा व्यापार. मग मन आत्म्यामध्ये आहे का? नाही. मग मन आत्म्यामध्ये का नाही? मन आत्म्यामध्ये का नाही? मन मनोवर्गणेपासून बनलेलं आहे. 5 प्रकारच्या वर्णा प्रवेशिकामध्ये सांगितलं. आहार वर्ण, तेजस वर्ण, भाषा वर्ण, मनवर्ण, कारमान वर्ण. त्यामध्ये मनोवर्गणेपासून मन बनलेलं आहे. मग ते पुद्गलाचं कारण आणि पुद्गलाचं कार्य आहे. ते मूर्तिक आहे, पण मन माझ्यामध्ये नाही. मग मनाच्या माध्यमातून होणारे संकल्प विकल्प तोही माझा आत्म्याचा स्वभाव नाही. संकल्प विकल्पामध्ये फरक काय सांगितला मंगल, आठवतो का? संकल्प कोणाला म्हणायचं, विकल्प कोणाला म्हणायचं? मग स्त्री, कुटुंब, परिवार, धन, धान्य, संपत्ती आदी उपचरित अर्थभूत वारण्याचे जे विषय आहेत ते माझे आहेत आणि मी त्यांचं आहे. याला म्हणायचं संकल्प. आणि मी सुखी आहे, मी दुःखी आहे, जे आपल्या स्वतःच्या पर्यायाबद्दल विचार करणे त्याला विकल्प म्हटलं. संकल्प हमेशा परद्रव्याबद्दल असतात. विकल्प आपल्या पर्यायाबद्दल, आपल्या द्रव्यगुण पर्यायाच्या भेदामध्ये विकल्प असतो. मग असं संकल्प विकल्प रूप मनाचा व्यापार माझ्यामध्ये नाही. अरेंताना द्रव्यमन आहे का नाही? आहे. द्रव्यमनाचा व्यापार आहे का? नाही. जे द्रव्यमन आहे, द्रव्यमनाचा व्यापार नाही. मग अरेंताला द्रव्यमनाचा व्यापार का नाही? मग अरेंताना द्रव्यमन आहे, व्यापार नाही, केवळ ज्ञान असल्यामुळे. जोपर्यंत क्षावक्षमिक मतीकृत ज्ञानाची परिणती असते तोपर्यंत मनाचा व्यापार असतो. जेव्हा केवळ ज्ञान झाल्यानंतर मनाचा सद्भाव आहे पण मनाचा व्यापार नाही. कारण क्षावक्षमिक ज्ञान मनाच्या माध्यमातून उत्पन्न होतं. म्हणून तिथे श्रुत ज्ञानाला मनाची अपेक्षा आहे. आणि जे केवळ ज्ञान आहे ते कसं आहे? असहाय्य आहे. त्याला इंद्रिय, मन, प्रकाश कुणाचीही अपेक्षा नाही. म्हणून जिथे केवळ ज्ञान उपयोग जिथे प्रगट आहे तिथे मन असून सुद्धा मनाचं कार्य नाही. याचाच अर्थ काय झाला? मन सुद्धा द्रव्यमन पुद्गल जाणण्याचं कार्य करत नाही. त्या द्रव्यमनाच्या क्षेत्रामध्ये जे आत्म्याचे प्रदेश आहेत, कोण आहेत? आत्म्याचे प्रदेश आहे, तो आत्मा तिथे जाणण्याचं कार्य करतो. आत्माचं सुखदुःख रूपाने परिणमन करतो. शरीर, इंद्रिया, मन कधी सुखदुःख रूपाने परिणमन करत नाही. म्हणून मनाचा व्यापार नाही. हे जीव तुम उसे आत्मा मानो. जी हे ज्याच्यामध्ये नाही तरी सुद्धा ज्याच्यामध्ये जाणणे पाहण्याची क्रिया होते, सुख दुःखाचं वेदन होतं, सुख दुःखाला जाणतो, तो मी आत्मा आहे. असं आपल्या स्वतःच्या आत्म्याला
आपल्या स्वतःच्या मन वचन कायाच्या व्यापारापासून बाजूला काढा. आपल्या सुखदुःखाच्या पर्यायाला बाजूला काढा. या सर्व अवस्थेमध्ये जो जाणत आहे, पाहत आहे आणि स्वतःच वेदन करत आहे, स्वला जाणत आहे, तेवढाच मी आत्मा आहे. अन्य सब पर को छोड़ दो म्हणजे एवढाच मी आत्मा आहे, बाकी सर्व काय हे पर आहेत. आपण दूध बाजारातून आणलं किंवा समोरकडून दूध आणलं, मग पात्रामध्ये दूध ठेवतो. मग पात्र गरम करण्यासाठी गॅस पेटवतो का दूध तापवण्यासाठी पेटवतो? पात्रासाठी तर कोण ठेवत नाही. मग दिसतं लोकाला काय, गॅसवरती पात्र ठेवून गॅस भांडं गरम करत आहे. भांड्याच्या सद्भावात दूध स्वयं आपल्या कारणाने गरम होत आहे, पात्रामुळे गरम होत नाही. पण पात्र निमित्त कारण आहे, अग्नी निमित्त कारण आहे. अग्नी आणि पात्राच्या द्वारे दूध गरम झालं व्यवहार, पण अग्नी आणि पात्राने दूध गरम केलं नाही. अग्नीचं क्षेत्र वेगळं आहे, पात्राचं क्षेत्र वेगळं आहे, दुधाचं क्षेत्र वेगळं आहे. ज्या ठिकाणी दूध आहे तिथे पात्र आहे का? पात्राच्या मध्ये दूध आहे का? आणि अग्नीच्या ठिकाणी तिन्ही एका क्षेत्राजवळ आहेत, पण प्रत्येकजण आपलं आपलं कार्य करत आहे. म्हणून आपल्याला आचार्य सांगतात, मन वचन काया आहेत, पण तू तो नाही. आणि या मन वचन कायाची क्रिया होत असताना जो सुखदुःखाचं वेदन करतो, स्वचं वेदन करतो, तेवढा तो आत्मा आहे. अरहंतांना शरीर आहे, सिद्धांना शरीर आहे का? नाही. शरीर नाही, वाणी नाही, मनही नाही. मग ते जाणतात का नाही? जाणतात. ते सुखी आहेत का नाही? आहे. मग याचा अर्थ काय झाला? आत्मा स्वयमेव सुख दुःख रूपाने आत्माचं परिणमन करतो. शरीर इंद्रिय मन सुख दुःख रूपाने परिणमन करत नाहीत. कारण ज्याच्यामध्ये त्रिकालवर्ती उपादान नाही शक्ती, त्याच्या क्षणिक उपादानमध्ये कार्य होणार नाही. काही ज्याच्यामध्ये त्रिकालवर्ती उपादान नाही, त्याच्या क्षणिक उपादानमध्ये कार्य होणार नाही. गव्हाच्या ज्वारीच्या पिठामध्ये रोटली भाकरी होण्याची शक्ती आहे, म्हणून त्याच्यातून झाले. वाळूचे कण घेऊन करा, होईल का? होणार नाही. का बरं? म्हणजे ज्या कारणामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये नाही. मग तसं मी कारणरूप आत्मा स्वयं ज्ञान आनंद स्वरूप आहे, म्हणून माझ्या ज्ञान आनंद स्वरूपाच्या द्वारे मी परिणमन करतो, शरीर इंद्रिया परिणमन करत नाही. म्हणजे विभावामध्ये सुद्धा माझा आत्माच कार्य करत आहे, शरीर इंद्रिया कार्य करत नाही. आपण स्वयंपाक करताना तुम्हाला तव्याचा चटका लागला, गरम रोटली एकदम पोळली, शिवताना सुई टोचली,
मग दुःखाचं वेदन झालं की नाही? झालं. कुणाला झालं? क्रिया झाली शरीरामध्ये आणि वेदन केलं कोण? जीवाने. पण अज्ञानी का म्हणतो? शरीर आणि आत्मा दोघांना एक करून मला दुःख झालं असं अज्ञानी म्हणतो. आणि ज्ञानी का म्हणतो? दोघांचा सद्भाव आहे, पण या दोघांच्या सद्भावामध्ये जो चेतन ज्ञानस्वरूप आत्मा आहे त्यालाच सुखदुःखाचं वेदन झालेलं आहे, शरीराला नाही. तर मग शरीराला सुखदुःखाचं वेदन आत्ता होतं असं मानलं आहे. आत्ता शरीराला आपल्याला सुखदुःखाचं वेदन होतं असं मानलं, मग आपला आत्मा निघून गेला. आपले घरचे लोक प्रेम करणारे आपल्यावर जास्त, ते नेऊन मशानोट्यात जाळतात. मग त्या शरीराला सुखदुःखाचं वेदन मग आत्ता होतं पण तेव्हा होत नाही असं आहे का? आत्ता सुद्धा विभाव अवस्थेमध्ये सुद्धा आत्माचं वेदन करत आहे, शरीर नाही. म्हणून मग इथे आत्मा सुखदुःखाचं वेदन करतो. म्हणून सिद्धालयामध्ये आत्माचं सुखदुःखी होतो, सुखी आहे, दुःखी नाही. म्हणून आचार्य सांगतात की सगळे पर आहे. म्हणजे तुम्हाला परस्व आणि पराचं दोघांचं ज्ञान करून दिलं, उपादेने हेयाचं ज्ञान करून दिलं. उपादेयाला उपादेय रूपाने ग्रहण करा, हे वस्तू आपोआप त्याग झालेली आहे. अध्यात्माच्या अपेक्षेने त्याग करायचा नाही, आगम भाषेच्या अपेक्षेने त्याग करायचा आहे. तुम्ही काय केलेलं आहे? दक्षिणेकडे तुमचं मुख आहे, तर पश्चिमेकडे पाठ होण्यासाठी किती ताकद लावावी लागली? त्या क्षणाला झालेलं आहे. म्हणतात इथे आचार्य सांगतात असा आत्म्याचा स्वभाव आहे, जसा तसाच त्याला तुम्ही ज्ञानामध्ये स्वीकार करा, श्रद्धेमध्ये धारण करा, तेव्हा विभाव आपोआप सुटलेला सोडा लागत नाही. इथे तुम्हाला जाणणारा पाहणारा जीव आहे, तुम्ही शरीर नाही. याच्यासाठी तुम्हाला शरीराला जाळाचं नाही, मनाला जीभ कापाची नाही, हे काही करायचं नाही, ते राहू दे, ते आपल्या आपल्या ठिकाणी आहे. मग ते सर्व असताना सुद्धा तो मी नाही आणि ते माझे नाही. तर फक्त ज्ञानामध्ये स्वपराचं भेद विज्ञान करून स्वला स्वरूपाने स्वीकार करायला एवढंच सांगितलेलं आहे. इथे सोडण्याची गोष्ट काहीही नाही. कुटुंब सोडायला सांगितलं, घर सोडायला सांगितलं का? नाही. भेद विज्ञान करून स्वचा निर्णय करा. मग अशा प्रकारे स्वपराचं भेद विज्ञान करून ध्यान करताल, सम्यक दर्शन प्राप्त होईल, आनंद अंतरंगातून वाढत जाईल. तर एक दिवस मुनी बनचाल, तर ग्रह सोडला म्हणून मुनी बनला का? मुनी बनला तर घर सुटलंय. जे सोडायचं सुद्धा, जे माझं म्हणत होतो तो ममत्वाचा भाव सुटला, तुम्ही निघून गेलेला. म्हणजे तीर्थंकरांनी सुद्धा काही सोडलं नाही. आपला जो आत्मा आहे त्यालाच ग्रहण केलेला आहे. मग तसं हे श्रद्धा करा, ज्ञान करा आणि चिंतन. मग ध्यानाच्या वेळेला नाहम मनोन वाणीन कायान तत्तान करवितान हनुमंता, इथे गाथा आहे. प्रवचन सारमध्ये आहे, नियम सारमध्ये पण तशी गाथा आहे.
मग या पद्धतीने तुम्ही काय करा, चिंतन करा, मनन करा. सगळं असताना सुद्धा आज काय आहे, अक्षय तृतीया. मग तृतीया जी तीत आहे ती अक्षय आहे का घटना अक्षय आहे? तृतीया जी तीत आहे ती अक्षय का घटना अक्षय आहे? तिथी अनादि अनंत, प्रत्येक तिथी अनादि अनंत अक्षयच आहे. प्रतिपदेपासून पौर्णिमा अमावस्या कधी तिथी बदलल्या नाहीत. पण काय झालं, मग हा जो अक्षय तृतीया जो आहे तो व्यक्तिविशेष आहे का घटनाविशेष आहे का कालविशेष आहे? 3 प्रकारे, व्यक्तिविशेष, घटनाविशेष आणि कालविशेष. मग ही कशी आहे? घटनाविशेष आहे. आजच्या दिवशी आदिनाथांना पहिल्यांदा आहार ग्रहण झाला, ही घटना आहे. घटना विशेष आहे. हे किती कल्पकालापर्यंत चालत राहणार आहे? ही घटना किती कल्पकालापर्यंत चालत राहणार आहे? षष्टम कालाला संपलं. पुढचे पहिले तीर्थंकर झाले, हे संपलंय. फक्त या तुमच्या पंचम कालापर्यंत किंवा षष्टम कालापर्यंत पुढचे तीर्थंकर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही घटना विशेष फक्त. नंतर पुढचे आले की ते संपलं काम. म्हणून मग पहिल्यांदा सांगितलं की या कर्मभूमीला सुरुवात झाली तर पहिल्यांदा संयमाला धारण केलं तीर्थंकराने, चारित्र या अपेक्षेने. आणि दुसऱ्या अपेक्षेने दानाचे किती प्रकार? 4. त्यामधले 4 प्रकारच्या दानापैकी कोणत्या दानाला सुरुवात झाली आज पहिल्यांदा? आहारदान. ज्ञानदानाला सुरुवात झाली का? औषधला, अभय. आजच्या तिथीला म्हणजे 4 दानापैकी आहारदानाची सुरुवात झाली. ज्ञानदानाची सुरुवात केव्हा झाली? 1000 वर्ष तपश्चर्या केली, केवळ ज्ञान झाल्यानंतर ज्ञानदानाची, तीर्थंकराची पहिल्यांदा सुरुवात झाली. म्हणून शरीराला टिकून राहण्यासाठी आहाराची आवश्यकता आहे. निमित्त नैमित्तिक संबंध आहे. मग आदिनाथाला पुढे जर आहार नाही घेतला असता केवळ ज्ञान झालं असतं का नाही? मोक्ष झाला असता का नाही? झाला असता. वज्र ऋषभ नाराच्या सहनन शरीराला आहार नाही घेतलं तरी चालू शकतं. पण आदिनाथाने 2 गोष्टी दाखवल्या. पहिले संकल्प करून 6 महिने उपवास घेतला, पुढे आहाराला निघाले. म्हणजे आहाराला निघाले 7 महिने 7 दिवस का काय परत आहार मिळाला नाही. म्हणजे 13 महिने 7 दिवस आहार मिळाला नाही. ध्यान अध्ययन करत होते की नाही का आपल्यासारखे काही पेंगळून बसले होते. जे आहार नसले तरी मग त्यांनी त्याच्यातून 2 गोष्टी दाखवल्या. तुमच्यापाशी शक्ती असेल तर उपवास 6 महिन्याचा करा. बाहुबलीने 1 वर्षाचा उपवास केला. हे तुम्हाला त्यांनी उपवास करायची पण प्रेरणा दिली 6 महिने उपवास घेऊन. नंतर शक्ती नसेल तर निघाले आहाराला. मग तुमच्या शक्ती नसेल तर आहाराला निघा.
जे त्यांच्या क्रियेमध्ये हे दोन गोष्टी तुम्हाला दाखवल्या. नाही उपवासच उपवास करत बसला, शक्ती नसेल तर वरती जाता लवकर. जी दोन्ही बॅलन्स व्यवस्थितशीर साधा मग आज त्यांना आहार मिळाला याच्या पद्धतीने. आणि त्या आदिनाथाच्या जीवानं पूर्व 9 भवाच्या पूर्वी आत्म्याला आहार मिळाला. आत्म्याचा आहार आणि शरीराचा आहार. 9व्या भवाच्या पूर्वी त्यांना आत्म्याचा आहार मिळाला. तो जीव भोगभूमीमध्ये होता. आणि कोणी प्रश्न विचारला की भरत क्षेत्रामध्ये होणारे प्रथम तीर्थंकराचा जीव कुठे आहे, तर ते भोगभूमीमध्ये होते. मुनिराज भोगभूमीमध्ये कधी जात नाही, तीर्थंकर कधी भोगभूमीमध्ये जात नाही. पण ते 2 मुनिराज गेले आणि त्यांना उपदेश दिला. तिथे त्यांनी सम्यक दर्शन प्राप्त केलं. तो मिळालेला आत्म्याचा आहार, सम्यक दर्शनाची प्राप्ती, शुद्ध आत्म्याचं ध्यान हे आत्म्याचा आहार. आणि हे पर्यंत तर शरीराचा आहार मिळाला. मग आहार मिळाला, तपश्चर्या करत करत 1000 वर्षांतर केवळ ज्ञान झालं. मग तिथून काय झाली, ज्ञानाची परंपरा झाली. एक आहाराची परंपरा, दुसरी ज्ञानाची परंपरा. आणि पहिले मुनी दीक्षा घेतली, चारित्र्याची परंपरा दाखवून दिली. जे चारित्र्यही अंगीकार करा, चारित्र्य अंगीकार केल्यानंतर आहारही ग्रहण करा आणि आहाराच्या माध्यमातून तपश्चर्या करून केवळ ज्ञान प्राप्त करा. मग अरिहंत भगवंताच्या किती लब्धी आहेत? अरिहंत भगवंतांना 9 लब्धी आहेत. मग त्या 9 लब्धीमध्ये नावं कोणची आठवते का? दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य, हे 5 आहेत. मग हे 5 लब्धी निश्चय आणि व्यवहार 2 प्रकारे आहेत. निश्चय आणि व्यवहार तुम्ही सर्वांसिद्धी आदी ग्रंथामध्ये बघा, त्या पहिल्या दुसऱ्या अध्यायाचं सूत्र आहे, ते क्षायिक भावाचे 9 भेद दाखवले. तिथे तुम्हाला त्याचं जरा विस्ताराने कठीण मिळेल. मग क्षायिक, दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य ही एक आत्म्याच्या अपेक्षेने 5, आणि ती एकाच ज्ञान पर्यायामध्ये. किती? एकाच ज्ञान पर्यायामध्ये स्वतःचा स्वशुद्ध आत्मा विषय आहे, केवळ ज्ञान पर्याय आहे. ती केवळ ज्ञान पर्याय आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणते, ते दान झालं. आपलीच ज्ञान पर्याय आपल्या शुद्ध आत्म्याला जाणणे हे दान. मग ती ज्ञान पर्याय आपल्या शुद्ध आत्म्याला जाणते, तर शुद्ध आत्म्याचा लाभ त्या ज्ञान पर्यायामध्ये झाला. दान, लाभ, भोग ती ज्ञान पर्याय स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणते म्हणून त्याचा भोग झाला. प्रत्येक ज्ञानाच्या पर्यायामध्ये त्या कारण परमात्म्याला भोगतात म्हणून उपभोग आणि अनंत वीर्य, जी हे आत्म्याच्या अपेक्षेने 5 लब्धी वीर्य गुणाचं परिणामन आहे. आणि शरीराच्या अपेक्षेने दान, दिव्यधुनीच्या जरी तुम्हाला उपदेश देतात, हे दान आहे. त्या दिव्यधुनीचा तुम्हाला उपदेश मिळाला, लाभ आहे. मग त्यांना लाभ काय झाला? 1 पूर्व कोटी किंवा 1000 वर्षापर्यंत कवळा आहार न घेता तेच परम औदारिक शरीर टिकून राहणं, असे सूक्ष्म आहार वर्गणा ग्रहण करतात. तो त्यांना पुद्गलाचा लाभ आहे, भोग आहे, उपभोग आहे. म्हणजे असे निश्चय आणि 2 प्रकारे आहे. मग तिथे अशी जी परिणती झाली ती आत्म्याची क्षायिक 9 लब्धी आत्म्याचे भाव आहेत.
शरीराचे नाही. मग अशा प्रकारे आपला आत्मा अशा अनंत गुणाने अनंत पर्यायाने युक्त अशा स्वतःच्या आत्म्याला लक्ष दिलं. पहिले झाले म्हणून त्यांना आदिनाथ नाव. ऋषभनाथ नाव काय? ऋषभचा अर्थ ऋषभचे अनेक अर्थ होतात. ते ऋषभचा अर्थ एक बैल होतो. ऋषभचा अर्थ श्रेष्ठ, ऋषभवर श्रेष्ठ. मग त्यांना ऋषभनाथ हे काय नाव दिलं? मग काय सांगितलं? जसं समजा एखादा जनावराचा बाजार असतो, त्या जनावराच्या बाजारामध्ये एखादा बैल असतो धष्टपुष्ट, आणि त्याचा मागडला खांद्याचा भाग धष्टपुष्ट असतो. तसा यांचा वरचा भाग धष्टपुष्ट होता ऋषभासारखा, म्हणून त्यांना ऋषभ नाव दिलं. पहिल्यांदा झाले म्हणून आदिनाथ झाले. मग आचार्य सांगतात की ते आदिनाथ प्रथम तीर्थंकर का झाले? अनादिनाथ आपल्या कारण परमात्म्याचा आश्रय केल्यामुळे आदिनाथ झाले. आणि काय केलं? अनादि अनिधन आपला आत्मा जो शुद्ध आहे त्याचं ध्यान केल्यामुळे ते आदिनाथ झाले. आपण आदिनाथाची पूजा भक्ती करून आदिनाथ होऊ इच्छितो, होत नाही. त्यांना लक्ष करून पुण्य बांधून स्वर्गामध्ये जाऊ शकतो, पण ते स्वतःच्या अनादिनाथाचं आश्रय घेतल्यामुळे ते आदिनाथ झाले, प्रथम तीर्थंकर झाले. मग तसं आपल्यालाही आपल्या स्वतःच्या अनादिनाथरूपी आत्म्याचं ध्यान करा. सम्यदृष्टी होतो, मोक्ष मार्गस्थ होतो, आणि सगळे तीर्थंकर आदिनाथच आहेत. सगळे तीर्थंकर आदिनाथच आहेत. का? सगळे तीर्थंकर एकदाच पहिल्यांदाच तीर्थंकर होतात, 2-2 वेळा होत नाही. म्हणून काय? सगळे तीर्थंकर आदिनाथ म्हणलं तर चालेल. 24 तीर्थंकराचे 24 नावं आहेत. ती प्रत्येक नावं प्रत्येक तीर्थंकरासाठी लावा. आदिनाथ, अनादिनाथ आत्मा. अजितनाथ, जो आत्मा कुणाकडून जिंकला जात नाही तो अजितनाथ आहे. असंभव सुद्धा कार्य आत्मा करू शकतो. अभिनंदन, ज्ञान, आनंद स्वरूप. मग या 24 तीर्थंकराच्या नावामधून आपल्या आत्म्याकडे या. जे ध्यान करायचं असेल, उपयोग टिकत नाही ना, हे 24 तीर्थंकर घ्या. विदेह क्षेत्रातले 20 घ्या. त्या सर्वाच्या वाचक शब्दातून आत्मा घ्या. ध्यान होईल की नाही आपोआप? ध्यान का होत नाही? होतं. आपलं अध्ययन कमी असेल, चिंतन मनन कम असेल तर ध्यान होत नाही. ध्यानासाठी अध्ययन पाहिजे, अध्ययनानंतर चिंतन मनन पाहिजे, आणि चिंतन मनन असेल तर सुरुवातीला वेळेवर बसायला शिका. जो ठरलेला टाईम आहे, ठीक आहे, 2-5-10 मिनटं कमी जास्त होऊ दे सुरुवातीला, पण नंतर पुढे तुम्हाला बराबर त्या वेळेला बसल्यानंतर तुमचा उपयोग बाहेरच्या विषयाकडून हटून तुमचा आतमध्ये उपयोग आपोआप स्थिर होणार आहे. कामिनी, तुम्ही कधी उपवास केला का? केला. दररोज किती वाजता भोजन करता सकाळचं? जे काय आपला टाईम आहे, 11 म्हणा ते 12. मग ज्या दिवशी उपवास केला त्याची भूक लागते की नाही? भूक लागते. पोटामध्ये भुकेच्या वेदना जाणवीत येतात नाही? भुकेच्या वेदना जेवणात येतात. भूक लागते का? लागते, पण जेवत नाही ती गोष्ट निराळी. मग 12 वाजता 11:30 आपल्याला जेवणाचा टाईम आहे, तर त्यावेळेला तुमच्या ग्रंथी आपोआप लाळ सोडतात. उपवासा दिवशी सुद्धा
सांगावं लागत नाही. कारण दररोजच्या 4-8 दिवसाची सवय असते. तसं ठराविक वेळेला तुम्ही सामायिकला बसा, ते विचार बराबर तुमच्या शुद्ध आत्म्याचे आपोआप येणार आहेत त्यावेळेला संस्कार. म्हणून प्राथमिक भूमिकेमध्ये हे संस्कार वेळेवर बसण्याचे करा. मग ते पुढे तुम्हाला झाली सवय तर पुढे केव्हाही केला तर तुमचं ध्यान व्यवस्थिशीर होऊ शकतं. म्हणून आचार्य सांगितले की असा माझा आत्मा अनादिनाथ आहे. व्यवहार नित्य आदिनाथाला मुनी अवस्थेमध्ये आहार मिळाला शरीराला आणि आत्म्याला आहार भोगभूमीमध्ये 9 भवापूर्वी प्राप्त झाला. मग तसं आपल्यालाही पहिल्यांदा आदिनाथ व्हायचं असेल, आरंत व्हायचं असेल तर आचार्य आपल्याला मन वचन काया वाणी विकल्प तो तुमचा आत्म्याचा स्वभाव नाही, ते तुम्ही नाही. आणि जे जाणता पाहता शुद्ध ज्ञान दर्शन स्वरूप आत्मा आहे तेवढाच मी आहे. असा काय करा. तर 10 वाजता काय करणार आदिनाथ भगवंतांना. तर पंडित आहे नाही कुठं निराळे समजा. तर पंडित नसल्यामुळे एवढं आणणार का, तरच वतणार का, कोण सगळं साफ सर्व बसणार किंवा एखादा करतील. मग आदिनाथांना एक 5 लिटर उसाचा रस घातला. अबद्ध अस्पष्ट आणि एक असंयुक्त. ते आर्यन भगवान कसे आहेत, अबद्ध स्पष्ट आहेत, ते काही खातच नाही. मग तसं आपला आत्मासुद्धा आज ते शेजार पाजाराला रस दान द्या, तुम्हाला प्यायचं तर प्या. लोकांची भावना ना त्यांना विषयाकडचा आपला रस प्यायचा पाहिजे रूढी चाललेली आहे. ठीक आहे असू दे. पण रसामध्ये किती धर्म आहेत, गुणधर्म. उसाच्या रसामध्ये साखर आहे, पाणी आहे, मीठ आहे. तसं आत्म्यामध्ये श्रद्धा ज्ञान चरित्र हे रस आहेत. अशा रत्नत्र स्वरूप आत्म्याचा रस प्या, सम्यक दृष्टी व्हा. मग बाहेरचा रस तर शरीराला दे चाल, ती काय सांगायची जरूरत का. भगवंताला सुद्धा कोण देईल बा, आमचा आहे तर एक द्या. मग तो आंब्याचा उसाचा रस दिल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ होणार का, कोमट पाण्याने स्वच्छ होणार का. मग विजयबाई काय करावं लागेल तुम्हाला उद्या, गरम पाणी, आणि ते गरम पाणी परत भगवंतावरती अंतराय कर्म उपसर्ग केला भगवंताला. आज पुण्य केल्याने उद्या त्याला, आज पण पापच करतं वाटतं लोकांना पुण्य करतो. मग ते गरम पाण्याचा उपसर्ग झाला, आजूबाजूला असणारे जीव सगळे मेले. जी सत्य आहे जिणवाणी सांगते त्याला स्वीकार करा. आणि जे कोणी येऊन काही सांगत चाललं तर शेवटी तुमचंच नुकसान आहे. असं अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांनी जसं अक्षय तृतीया झाली तसं आपण स्वतःच्या आत्म्याचं रत्नत्रय स्वरूप आत्म्याचं ध्यान करून आज आपण आपली अक्षय तृतीया आज तयार करा, तर त्याचा आपल्याला जीवनामध्ये काहीतरी फायदा होईल. हो. स्वयमेव निश्चय रत्नत्रय स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. अभेद रत्नत्रय स्वरूप आहे. श्रद्धा ज्ञान चारित्र निश्चय रत्नत्रय स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. अनादि अनिधन निश्चय रत्नत्रय स्वरूप आहे. नित्य उद्घाटित
केवल ज्ञान मात्र शुद्ध स्वरूप आहे. जन्म मरणाने रहित आहे. अनादि अनिधन सत्स्वरूप नित्य निरंजन स्वरूप शुद्धात्म द्रव्य आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतावूनं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतावूनं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतावूनं. ओम. विसर्जन. आज वीरसागर महाराजांची आज दीक्षा दिवस आज होता. अक्षय तृतीयाला दीक्षा घेतली होती महाराजांनी. ज्यावाणी ते ज्ञान ते तुझे लोकालो तो वाणी मस्तक नमो सदा देतो देव